धम्मपद उत्पवतो पावेयक साधूंची कथा. आपल्या मुक्त्याचा विचार करावा. ज्या ठिकाणी ती कथा आहे ते आहे जेतवन श्रावस्ती. न परेस विलोमानी न परेसं कथा कत्तं अत्तनोव अवेख्येयं कथानी अकथानी च. पाली भाषा आहे. अर्थ असा आहे, दुसऱ्यांच्या वाईट बोलण्यावर लक्ष देऊ नये, दुसऱ्याच्या वाईट कर्माकडे लक्ष देऊ नये, दुसऱ्यांच्या वाईट कर्माचा विचार करू नये, फक्त आपल्या चांगल्या वाईट कर्माकडे लक्ष द्यावे. बा किती सोपी गोष्ट आहे. आता ह्या जातकथा कशासाठी बनल्या माहीत आहे का आपल्याला? भगवंताकडे काही लोक जात होते. भगवान, भगवंता, तथागता, मला खूप त्रास होऊ राहिला, मला खूप वेदना होत आहे, मला काहीतरी मार्ग सांगा. भगवंताने ओळखलं याचा मेंदू एवढाच आहे, याला जास्त सहन नाही होत, याला मग काय सांगा. त्याला मग भगवंत ह्या गाथा, हे गाथा सांगितली पाली भाषेत. त्यावेळेस ते समजत होते. मग भगवंताला विश्लेषण करून सांगत होते का तुझ्यासाठी बा हे आहे, आता दुसऱ्यांच्या वाईट बोलण्यावर लक्ष देऊ नये म्हणजे तुला त्रास होणार नाही, दुसऱ्याच्या वाईट कर्माकडे लक्ष देऊ नये म्हणजे तुला त्रास होणार नाही, दुसऱ्याच्या वाईट कर्माचा विचार करू नये म्हणजे तुला वाईट त्रास होणार नाही, फक्त आपल्या चांगल्या वाईट कर्माकडे लक्ष द्यावे. एखादी म्हातारी असते ना मग घरात, म्हातारपणामध्ये मग कानं कमजोर होऊन जाते, डोळ्यांना दिसत नाही, आहे का नाही, मग जास्त बळबळ करते, कलकल करते. त्यांच्यासाठी फार चांगलं आहे का आता बा सुनीचं काही जास्त टेन्शन घेऊ नको, पोराचं काही जास्त टेन्शन घेऊ नको, याच्यावर लक्ष देऊ. स्वतः आपण इतकं चांगलं राहायचं त्या वयात तर कोणाला त्रासच नाही. म्हणून म्हटलं गेलेलं आहे फक्त आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माकडे लक्ष द्यावे. गाथा कथा अशी आहे, श्रावस्तीमध्ये एक महिला पावेयक नावाच्या नग्न साधूला आपल्या मुलासमान मानत होती. श्रावस्तीमध्ये एक महिला पावेयक नावाच्या पावेयक नाव आहे बघा, पावेयक नावाच्या नग्न साधूला आपल्या मुलासमान मानत होती. त्या महिलेचा शेजारी नेहमी तथागतांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात होता आणि प्रवचन संपल्यावर घरी येऊन तिच्या समोर तथागतांच्या उपदेशाची स्तुती करत होता. अशा प्रकारचा धम्मोपदेश यापूर्वी मी कधीच ऐकला नाही. अशी भगवंताची स्तुती ऐकून त्या महिलेची सुद्धा विहारात जाऊन धम्म श्रवण करण्याची इच्छा झाली. तिने पावेयक नावाच्या साधूला भगवंताचे प्रवचन ऐकण्यासाठी जाण्याची संमती मागितली, परंतु अनेकदा विनंती करूनही त्या साधूने तिला जाण्याची संमती दिली नाही. साधू आपल्याला प्रवचन ऐकण्यासाठी तथागताकडे धम्मश्रवण करण्यासाठी परवानगी देत नसेल तर मीच बुद्धांना भोजन करण्याचे निमंत्रण का देऊ नये, असा प्रश्न त्यांना पडला. का देऊ नये? भोजन करण्याचे निमंत्रण का देऊ नये? भोजनानंतर मला भगवंताचे धम्म श्रवण करता येईल असा विचार तिच्या मनात आला. एकदा संध्याकाळी तिने मुलाला भगवंतांना दुसऱ्या दिवसासाठी भोजनाचे आमंत्रण देण्यासाठी पाठविले आणि त्यांना विनंती करण्यास सांगितले. मुलगा तथागताकडे जात असताना तेव्हा त्याला पावेयक साधू भेटला. साधूने विचारल्यावर तथागताकडे आमंत्रण देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. साधूने त्याला जाण्यास विरोध केला, पण त्याच्या विरोधाला न जुमानता साधूच्या काही सूचना ऐकून बुद्धाकडे तो गेला व आईकडून भोजनाचे आमंत्रण आहे ते स्वीकारावे अशी विनंती केली. तथागतांनी त्याला होकार देऊन त्याच्या विनंतीला संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो साधू त्या महिलेच्या घरी गेला, मागच्या खोलीत बसून राहिला.
तथागतांनी भिक्षापात्र घेतले आणि भोजनासाठी त्या महिलेच्या घरी आले. आपल्या घरी भगवंत येणार म्हणून तिने घर फुलांनी सजवून त्यांना बसण्यासाठी आसन तयार केले. आसनावर स्थानापन्न होऊन भोजनानंतर त्या महिलेला तथागतांनी मधुर वाणीने धम्मोपदेश केला. ते ऐकताना ती साधू 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 असा सतत उच्चार करीत होती. हे ऐकून मागील खोलीत बसलेला साधूला खूप राग आला आणि तथागतासमोर येऊन तिची व बुद्धाची अनेक प्रकारे निंदा करायला लागला. नंतर तेथून तो रागाने निघून गेला. धम्म प्रवचनाकडे महिलेचे लक्ष विचलित झाल्याचे तथागताच्या लक्षात आले. धम्म प्रवचनाकडे महिलेचे लक्ष विचलित झाल्याचे तथागतांच्या लक्षात आले. त्यांनी तिला धम्म प्रवचनावर मन एकाग्र होत नाही का असे विचारल्यावर साधूच्या निंदाजनक शब्दांमुळे माझे मन एकाग्र होत नसल्याचे तिने सांगितले. तेव्हा बुद्ध म्हणाले, अशा पाखंडी बोलण्यावर लक्ष देऊ नये. आपल्या चांगल्या वाईट कृत्यावर लक्ष द्यावे असे सांगताना तथागतांनी ही गाथा म्हटली. बघा किती स्पष्ट सांगितलं भगवंतांनी. तात्पर्य, दुसऱ्याचे दोष व उणिवा पाहू नका. दुसरे काय करतात हे न पाहता आपण काय काय केले व काय चांगले करावे याचा विचार करावा. आता कुठं कुठं असते ना, लस कल्ला होते. काही जण म्हणते ना, माझा अभ्यासच होत नाही, आहे का नाही. आता जर काही म्हटलं तर वाद निर्माण होतात, कल्ला होतात. मग त्याच्याकडे लक्षच देऊ नये आपण. मग याच्यात उपाय काय, मी सांगतो एखादा उपाय. आता जर एखाद्या अभ्यासच करायचा आहे, आता त्यानं त्याचा आवाज नाही आला पाहिजे, कानात डोळे टाकून द्या. अभ्यासाला काय पाहिजे, डोळेच पाहिजे, फक्त डोळेच पाहिजे. अभ्यास करायला काय पाहिजे, डोळेच पाहिजे. कानाचं काही घेणं नाही त्याच्यामध्ये. अभ्यास आपण मनामध्येच करतो ना, वाचून असं झालं. कानात असा कापूस टाकला, आवाज काही ऐकू येत नाही. आवाज करा काही करा, कारण तो त्यासाठी करत असते कल्ला करणारा, का हा मला बोलला पाहिजे. मग मी सो भांडण करतो, कारण मला भांडणं करून आनंद मिळते. काय भेटते, भांडणं करून आनंद मिळते, क्षणिक सुख भेटते त्याला. भांडणं करून मला भांडणंच करायचे आहे म्हणून मी असा करतो. मग कोणी मग जाणून बुजून गाणे लावं, कल्ला करन, सावून करन, आहे का नाही. विचित्र विचित्र असतात समाजामध्ये. म्हणून मग सूनबाई असन किंवा सासूबाई असन किंवा मुलगी असन मुलगा असन, घरामध्ये आपल्याला त्रास होते काही ना काही. मग जो धम्माच्या मार्गी आहे त्यांना मग असे नियम आपलं मौन धारण करून आपलं हे करावं. तर दुसऱ्याचे दोष व उणिवा पाहू नका. दुसरे काय करतात हे न पाहता आपण काय काय केले व काय चांगले करावे याचा विचार करावा. आपण ते कराल. इथेच थांबतो. साधू साधू साधू.